बरेचदा असं होतं की एखादा माणूस आला की त्याच्यापासून सगळे लांब पळतात. ग्रुपमध्ये एखादा माणूस लांबून आला किंवा बोलायला आला की त्याच्यापासून लांब पळतात किंवा त्याला अवॉइड केलं जातं. तर याचं एक महत्त्वाचं कारण असतं की त्याच्या तोंडातून येणारी दुर्गंधी, त्याच्या तोंडातून बोलताना येणारा वास. परंतु ही अशीच एम्बॅरेसिंग सिच्युएशन आहे की जेव्हा आपला आत्मविश्वासही कमी होतो आणि याचा आपल्यालाही होतो आणि इतरांनाही त्रास होत असतो. तर आज आपण अशाच्या छोट्याशा परंतु एम्बॅरेसिंग असणाऱ्या खूप महत्त्वाच्या समस्येबद्दल जाणून घेणार आहोत. तोंडातून येणारी दुर्गंधी म्हणजेच बॅड ब्रेथ. यालाच मेडिकल टर्म मध्ये हॅलेटोसिस असंही म्हटलं जातं. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. बरेचदा तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीसाठी की आपण जस्ट असं की आपला श्वास आपल्या हातावर असं करून आपण ते चेक करत असतो. परंतु ती सगळ्यात चुकीची पद्धत आहे. त्याने हे व्यवस्थित डायग्नोस करू शकत नाही. कारण तो जो श्वासातनं जो येत असतो किंवा तोंडातून जी हवा आपण घेत असतो ती फक्त समोरच्या भागातली असते, पण खरा जो स्मेल येत असतो तो जिभेच्या मागच्या भागातून येत असतो. त्यामुळे या पद्धतीने असं चेक करणं हे चुकीचं आहे. त्यासाठी काही वेगवेगळ्या मेथड्स असतात डॉक्टरांकडे, त्या वापरल्या जाऊ शकतात. हेलिमीटर किंवा अशा काही टेस्ट असतात. त्यामुळे हे डायग्नोस करणं सोपं होतं किंवा इतर काही कारणं आहेत का ते बघून त्याचं आपण डायग्नोसिस करू शकतो. तर हे बॅड ब्रेथचे सगळ्यात महत्त्वाची कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊया. यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की पुअर ओरल हायजीन, म्हणजे तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न राखणं, दात व्यवस्थित स्वच्छ न करणं किंवा जीभ व्यवस्थित क्लीन न करणं, हिरड्यांची व्यवस्थित स्वच्छता न करणं, हे सगळ्यात महत्त्वाची कारणं आहेत. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की ड्राय माउथ, म्हणजे तोंडामध्ये लाळेचं प्रमाण कमी सिक्रेट होते. त्यामुळे तोंड कोरडे पडून त्यामधून वास यायला बॅक्टेरिया तयार होतात आणि मग वास यायला सुरुवात होते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की काही अन्न पदार्थ ज्याचा खूप वास स्ट्रॉंग असतो, जसं की लसूण असेल, कच्चा लसूण खाल्ला, कांदा खाल्ला किंवा इतर काही पदार्थ खाल्ले तर असे त्याचाही खूप वास येत असतो. त्यामुळे बॅड ब्रेथची समस्या तयार होते. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की काही पदार्थांचं व्यसन, जसं की तंबाखूचं व्यसन असेल, गुटखा खाणं असेल किंवा अल्कोहोलचं कंझम्पशन असेल, यामुळे बॅड ब्रेथची समस्या तयार होते आणि तोंडातून घाण वास यायला लागतो. यासोबतच काही मेडिकल कंडिशन्स असतात, जसं की GERD म्हणजेच गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, ऍसिडिटी सारखी समस्या असते की जे खाल्लेलं अन्न आपलं वर येत असतं आणि त्याचाच मग वास पुढे तोंडातून बाहेर पडत असतो. त्यासोबतच लिव्हरच्या काही समस्या असतील, लिव्हर फेल्युअर किंवा इतर काही समस्या असतील की ज्यामुळे मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्या तोंडातून वेगळ्या प्रकारचा वास येत असतो. त्यासोबतच डायबिटीसच्या पेशंटमध्ये सुद्धा कीटोएसिडोसिस किंवा असं काही झालेलं असतं की ज्यामुळे तोंडातून वास येऊ शकतो. तर अशी ही तोंडातून येणारी दुर्गंधी टाळायची कशी किंवा ती कंट्रोलमध्ये कशी ठेवायची किंवा त्यासाठी काही उपाय आहेत का ते आता आपण जाणून घेऊ. यातील सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे की आपण पाणी जास्त पिणं पाहिजे, हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन केलं पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट आहे की ओरल हायजीन, म्हणजे दिवसातून कमीत कमी 2 वेळा ब्रश केला पाहिजे, खाल्ल्यानंतर चूळ भरली पाहिजे. व्यवस्थित जर तोंडाची स्वच्छता ठेवली तर हे बॅड ब्रेथचे जे प्रमाण आहे ते नक्कीच कमी होऊ शकतं. त्यानंतर आपण अजून एक साधी गोष्ट करू शकतो की माउथवॉश जे असतात, अँटीबॅक्टेरियल माउथवॉश मिळतात, ते आपण वापरू शकतो, जेणेकरून त्याने तोंडातील काही बॅक्टेरिया वगैरे असतील ज्यामुळे स्मेलिंग होत असेल तर ते कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. त्यानंतर पुढील आपण अजून एक गोष्ट करू शकतो की शुगर फ्री च्युइंगम्स असतात ते यूज करू शकतो, जेणेकरून च्युइंगममुळे सलायवाचं सिक्रेशन वाढतं तोंडामध्ये आणि ते बॅक्टेरिया आणि ह्याला प्रोव्हाइड करण्यासाठी सलायवा जी आहे ती मदत करत असते. ते एक आपण उपाय करू शकतो. आणि सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचं डेंटल चेकअप हे रेग्युलर केलं पाहिजे. दाताच्या प्रॉब्लेममुळे कुठे स्मेल येत नाही ना, हे एकदा चेक करून घेतलं पाहिजे. जर तंबाखू, अल्कोहोल, सिगारेट याचं काही प्रमाण जास्त असेल तर याचं सेवनही बंद केलं पाहिजे, जेणेकरून हा बॅड ब्रेथचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होईल. बरेचदा असं तोंडातून दुर्गंधी येत असेल किंवा काय तर आपण वरवरचे उपाय केले जातात की जसं की कोणी म्हणतं विलायची खा किंवा च्युइंगम्स खा किंवा इतर काही वरवरचे उपाय केले जातात. परंतु त्यातनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कारण वास हा बऱ्याच वेळा आतून येत असतो. बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. बरेचदा जिभेच्या मागच्या भागातून एकतर वास येत असतो किंवा मग आपल्या श्वासातून तो वास येत असतो. त्याची वेगवेगळी कारणे असतात. ती कारणे समजावून घेऊन त्यावर उपचार केला तर तुमचा प्रॉब्लेम मुळापासून बरा होऊ शकतो. त्यामध्ये होमिओपॅथीसाठी खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत, तर त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे मर्कसॉल, की जेव्हा आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण ॲबनॉर्मली जास्त प्रमाणात होत असतं, की लाळ तोंडातून गळत असते आणि जास्त प्रमाणात लाळ सिक्रेट होते, त्यावेळी सुद्धा त्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे मग तोंडातून वास येऊ शकतो. जेव्हा तोंड पूर्ण लाल असतं, सारखं तोंड येतं, त्यावेळी मर्कसॉल हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे पल्सेटिला. जेव्हा तोंडामध्ये ड्रायनेस हा जास्त असतो, खूप सारखी तहान लागत असते आणि तोंड सारखं कोरडं पडत असतं, तर सारखं तोंड कोरडं पडल्यामुळे सुद्धा तोंडातून वास येतो, त्यावेळी पल्सेटिला हे औषध उपयोगी पडतं. यामध्ये पेशंटचं स्वीट्स किंवा जंक फूड खायचं प्रमाण जास्त असतं, फॅटी फूड जास्त खाल्लं जातं, तर या पेशंट्समध्ये पल्सेटिला हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. जेव्हा दातांच्या समस्येमुळे किंवा दात किडल्यामुळे तोंडातून वास येत असतो तेव्हा क्रिओसोट हे औषध उपयोगी पडतं. बऱ्याच वेळा गम्सलाही इंजुरी झालेली असते किंवा तिथूनही रक्त वगैरे येत असतं, तर त्यावेळी क्रिओसोट हे औषध उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे हिपारसल्फ. ज्यावेळी गम्समधून किंवा आपल्या हिरड्यामधून रक्त येत असतं किंवा पू येत असतो, त्यावेळी हिपारसल्फ हे औषध उपयोगी पडतं. तोंडामधून अगदी सडलेल्या अंड्यासारखा वास येत असतो, त्यावेळी हिपारसल्फ हे औषध उपयोगी पडतं. त्यासोबतच कार्बोवेज
हे औषध सुद्धा जिंजिवायटिस म्हणजेच गम्सच्या इन्फेक्शनमुळे जेव्हा वास येतो त्यावेळी हे औषध उपयोगी पडतात. त्यासोबतच पोटाच्या काही समस्या असतील, गॅसेस वगैरे असं जास्त असेल, पोट फुगत असेल तर त्यावेळी सुद्धा कार्बोवेज औषध उपयोगी पडतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कार्बोलिक ऍसिड. जेव्हा तोंडामध्ये खूप जास्त प्रमाणात तीव्र वास येत असतो आणि पोटही खूप जास्त दुखत असतात, पोटात खूप जास्त गॅसेस झालेले असतात, अपचन असतं, त्यावेळी कार्बोलिक ऍसिड हे औषध उपयोगी पडतं. त्यासोबतच जेव्हा डायबिटीसमुळे तोंडातून वास येत असतो किंवा डायबिटीस अनकंट्रोल्ड असतो, किटोऍसिडिसिस झाली असते, त्यावेळी पिक्रिक ऍसिड हे जे औषध आहे ते यामध्ये उपयोगी पडतं. तर अशा या छोट्याशा परंतु गंभीर आणि खूप त्रासदायक असणाऱ्या आणि एम्बॅरेसिंग असणाऱ्या अशा या समस्येचा जर तुम्हालाही काही त्रास होत असेल, तुम्ही सगळे उपचार करून थकला असाल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू शकता. थँक्यू.